5,000 पर्यंतची लोक, 5,000च्या पुढची लोक आहेत म्हणजे ग्रामपंचायती आहेत, लोकसंख्या त्यांचे आराखडे आम्ही केलेले आहेत. ते आराखडे तर ते काम हे मॅडम बघतात तर ते तुम्हाला देतील म्हणजे कुठल्या गावात नक्की काय किती कामं झाले, काय चालले काय नाही. आमचं स्वच्छ SBM स्वच्छ भारत अभियान जो विषय आहे ना त्या विभागामध्ये आमचं ते काम चालू आहे. नाही पण अजून मी आता सकाळी पण येताना पण बघितलं जसं ते कचरा गोळा करून डम्पिंग केला जातो, जाळवला जातो, ते कंटिन्यू आहे. ठीक आहे ना. तर त्याच्यासाठी तुम्ही नाही म्हणजे मला ते समजायचं आहे फक्त की याच्या नियोजनसाठी काय म्हणजे आपला प्रस्तावना काय आहे, म्हणजे काय ते अडॉप्ट करतायत त्याच्यासाठी डिस्पोजलसाठी. आता जो शासनाच्या शासन निर्णयानुसार आपला जो निधी आहे त्या निधीच्या अनुषंगाने आपल्याकडे त्या गावातल्या पॉप्युलेशन प्रमाणे पूर्ण होत नाहीये, पण जेवढा त्यातला कव्हर होतोय तसा त्या पद्धतीने त्याचे DPR बनवणं चालू आहे. काही ठिकाणी DPR झाले, काही ठिकाणी जागेचा इश्यू आहे, तर त्या अनुषंगाने नाही तर DPR वगैरे ठीक आहे. मला हे विचारायचं आहे की म्हणजे पुढे आपल्याला कसल्या प्रकारचा टेक्नॉलॉजी घेऊन त्याच्यात काय होणार आहे, म्हणजे ते कचऱ्याचा जो विल्हेवाट होणार आहे ना त्या विल्हेवाटसाठी कशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी घेतलं जातं किंवा कशासाठी आपण ते डेटा देतोय ते काही माहिती आहे का? त्या जो DPR बनलाय त्याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजी अशी केलेली आहे, त्यांनी शेड घेतलेला आहे. त्या शेडमध्ये तिथे कचरा जो येणार आहे सिग्रिगेशन सेग्रिगेशन शेड होणार. त्या सेग्रिगेशन शेडमध्ये ओला, सुका आणि जो त्याच्यातून खत निर्मिती होईल. ते मशिनरी बसणार, त्या मशिनरीच्या याच्याने खत निर्मिती केली जाणार आहे. तो एक आपला प्रोजेक्ट इथे घेतलेला आहे खरडमध्ये. तर त्याच्यामध्ये त्या भागातले म्हणजे नेवाळी त्यानंतर ग्रामपंचायतकडनं आपण इन्फॉर्म केलं की असं असं आमच्या ग्रामपंचायतमध्ये असं वाटतं याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, गाववालेच त्याला प्रोत्साहन देतात. मग म्हणून ते जात नाही. आणि ग्रामसेवक काय काम असायला पाहिजे, ग्रामसेवकचा चांगलं एक ऍटमॉस्फिअर क्रिएट करणं, त्यांना समज घालणं, ते होत नाहीये. म्हणून ग्रामसेवकांकडनं जे हे व्हायला पाहिजे पुढाकार की हे सगळं बंद व्हायला पाहिजे, ते होत नाहीये. तर लोकल लेवलमध्ये तर ग्रामसेवकचा रोल आहे, ग्राम विस्तार अधिकारीचा रोल आहे. वर्षानुवर्ष हे सगळं चाललेलं आहे. म्हणूनच माझा रिक्वेस्ट आहे तर तुम्ही थोडा प्रोएक्टिव्हली 11 आहेत असे पूर्ण म्हणजे श्वास घ्यायलाच प्रॉब्लेम. ग्रामपंचायतमध्ये गेलो की ग्रामसेवक किंवा सरपंच जातात, बघतात काही घेत असतील आणि मग गप्प बसतात. ग्रामसेवकांचा रोल मोठा आहे. आणि ग्रामसेवक काय करतोय की तिथे जो ग्रामपंचायत वाले आहे त्यांचे जे मेन असतात सरपंच त्यांचंच ऐकून सगळं काही करत असतात. आणि त्याच्यातलेच लोक म्हणजे ती जे मेंबर आहे मेंबरच्या फॅमिलीतले लोकांचं म्हणजे सरकारी आणि तलाठीला पण जरा इन्फॉर्म करा. तलाठीचं पण तलाठीला हे देतील आपले तहसीलदार मी त्यांना ते पण करवलीमध्ये सांगते का नाव? हो, संजय जगताप आणि ते कोण नामदेव पाटील करवलीमध्ये का? हे कोण आहे? हे यांच्या जागेत आहे, यांना भाडं. आणि कुंभारलीमध्ये कोण असेल? कुंभारलीमध्ये याच आहे ना आपले त्र्यंबक साळी, कुंभारलीच आहे ना. आणखी कुंभारलीमध्ये जास्त आहे, कुंभारलीमध्येच जास्त आहे त्र्यंबक साळी, ज्यांना आपण आता ह्याच्यावर चला जाणूया नदीवर कुशिवली नदीसाठी त्या